अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे। त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे। त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे। आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोहोचलेलं आहे। ज्या पद्धतीनं त्या वैष्णवीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे बळ तिच्या शरीरावर आहे ती आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप देखील त्यांनी नाही, निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल। हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल।